चांगलाच बघा काय भारी वाटीचं काहीच त्यानं बघा. बघा बाजार भरले, मार्केट सॉरी. तिथं आमची दिदी वाट बघते. 11ची ओढे ती लवकरच चाललं सर्व. आता फटाफट जाते दीदीकडं, तर भेटेल मला. बघा कोण हाय तरी कर काय गेलं तोच आहे. तिथं पुरी आहे, नायगाव आहे. तनु अय तनुची रिॲक्शन पहिल्यांदा बसले होते. चला आता त्याच्या नालो पाणी गावाने चांगलाच नाही. आता बरंच चालायचं आहे अजून. चला दाखवू चालतात नाही तर बघा मावरच खूप लावली मांदेली. चला सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आधी शूट केला नाही चालू केले ब्लॉग. तर गाईज आम्ही इथं आल्या सुष्मिता दीदींची इथं नाश्ता वगैरे झाला आणि नाश्ता करून डायरेक्ट ब्लॉगवर चालू करते. तसं सकाळी उठल्या भेटला नाही, घाईकाने तयारी केली. दीदी बोलली होती लवकर आहे मार्केटमध्ये ते वाट बघताव. मग आम्ही तिथून आलो आणि इथं डायरेक्ट होळींचा शूट घेतला, म्हणजे क्लिप घेतली. इथं नाश्ता केला. तनु बघ मी बोलता तर ती बघते मला, मी बोलते ना ब्लॉगमध्ये ती मला बघत बसले. तर दीदी पण सांगत होते कौशीच बोलते कवा येशील नाही. इथं वस्ती साईडला येणं तर होतच नाही आमचं. आता नायगावला आलं बरं जाऊ, बरं जवळच आहे. आम्ही चालत आलो आणि नंतर ओढीन आलो. मग चला दुसरं काय तरी ती दादा बघू. माणसे ती सांगत होती का मध्ये वसायच्या हातीच्या जावाचं आहे. जाऊ दे तसं भाई तर नेटवर्कच नाही. सिरियसली नेटवर्क म्हणजे अजिबात नेटवर्क नाही. आता पण वायफाय घेतले म्हणून. तर नाश्ता वगैरे केला दीदीने. ते जेव्हा मस्त सावकाश बोलते निवांत ते जा. चला आता डायरेक्ट भेटू. दीदी जेवायला करते नंतरच भेटू. काहीच जेवायला आला आयता झोपलेलं मस्त शांत निवांत एकदम शांत. इथं एकदम शांत. झोप लागलेली ना, उठवला 1:30 वाजलं. बोलते जेव चल बोलते आणि जेवायला पण आणले. आता मस्त जेवता बाहेर फिरायला जातं. तुम्हाला दाखवतो कौरस आमचं नाही तर छान येतील ना. त्याला मस्त मी पहिल्यांदा बघलं डाळिंब्याचं फुल. हा तो समजला आता कसं आहे. कोपरे नाही मी येऊ का नाहीच आहे. यो बेल आहे आणि तो जासून द्यायचा. बरं आहे सगळं खायची पानं. गुरुवारांना बाहेर जायची गरज नाही. हो ना सगळं 5 फळांचं तरी बघ. चिकूचं आहे, डाळिंबचं पण आहे. फणस बारीक आहे जरा. बराटे उन्हान दाखायच्या आरी भोवती बरोबर झाडान. पण एक बरं इथे जाम असं शांत. चल हो घडायला ते पण हो नायगावला आपण एकदा जत्रेला तेव्हा बघले. ते बघ हे बघ दिसतं तो कार्बन तयार नव्हतं. हो तिथं केवढं आहे. हे बी बघ ते बघ बाहेर निघलं. ते बघ तिकडे तर बघ. हे बी बघ. हा दिसलं
ते बघ ना कौर Direct बाहेर निघताना मी ते असे नव्हतंच नाही खाल्लं. जे मग अशा उतरते खाली. जाऊ तर जा. हा बघ ना हे बघ ना कौर उतरलं तरी पक्का भेटते. एकदम जवळशी जाते. तिथे जाय रोपा चालतात. रातचे जाम भीती वाटते. हो ना रात्री काढू का असेल ना निवटू कौर बाई फुकटचं निवटं पाहिजे असेल तर या तुझे ना मग तुझी लगे पांजूला भारी उलट एकदम शांत निवांत. एखाद्याशी वस्तीला ये आणि मला किती वेळा बघ सगळ्यांना बोलव आपण जाऊ फिरायला. बरी साक्षीला सांगलेला. मग चल बाय. चला हो हो करेन हो हो. तर काय 3ची होडी आहे 2:30 वाजल्यान. आता मी जाऊ फटाफट चालत डायरेक्ट पहिले डोका जायचं ना आम्ही हौलाच्या डोकावर. बाय तनु कसं वाटलं तुला पहिल्यांदा आली पण ते काही पण बघून भारी वाटते. माझी 3री पहिली आहे पांजूमध्ये. ग्राउंड आहे कोणाला वाटेल का पूर्ण असा त्याला चिखलाशी भरलेलाच वाटते. ग्राउंड आहे तिथं क्रिकेटच्या मॅची असतात. ओके तू तर बाहेर बोललेली टोका भेटणार होती. हो ना डायरेक्ट टोका. आता जर दाखवू बरं थोडं ना असं परत आहे ना होल. आता कवा होल ना कवा नाही. हो हो चला 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 गाईज भेटू तुम्हाला नंतर थोड्या वेळा. अरे कोण गाईज बघा मांदेली सुकट लावल्या वरती बोंबील बोंबील कासा खाताना सुका मावरा और उन्हाळी सुकट टाकताना तवा. चला आता डायरेक्ट होडी येईल 3 वाजता मग डायरेक्ट तेव्हा भेटू. चलो बघा खरं भारी वाटते इथं. खरं भारी ना छान भारी वाटते. तिथं खाली गेलो असतो आपण नको बाबा. मग आपण गेलेलो ना तिथं ती रेल्वेची इथं सांगून ती आता होडी येईल. इथं आहे ना ही होडी येईल आता. काहीच निवठं बघे निवठं पाण्याने मला दिसत नाही उन्हाने काही स्क्रीन नाही ते इकडं होडी आली. चला आता बसू आम्ही होडीमध्ये. मला घेऊन तुम्हाला दाखवू निवठं कसं उडतं ना. नायगावची धक्क्यावर आलो त्यावेळेस तर होडीशी उतरलो. पाऊस उतरलं बरं चालत आलं. अजून बराच चालायचं आहे बराच. मला दीदीने केलं तर फोनमध्ये कुठं बरं बरं आलो बरं आम्ही इथं जेठी भाऊ जेठी बंदर धक्का XYZ काहीतरी. चला मग आता बराच चालायचं पार रोडापर्यंत. जीविका इथं बा ए जीविका इथं बा. तोंडू आईला विचार आधी आईवर डिसिजन. आईला ना आई मी मामाकडे जाऊ का 2 दिवसात. चलो गाईज आता आम्ही निघतो लगेच. गाईज गर्दी बघा कवरे छान गर्दी. तो असे रोडला आहे आता गो येते ट्रेन भिवंडीची त्याला बस. तनु विचार करते का मी का शिकन असं. आलो आम्ही आमची एरियन नाही आता एवढं गेला का आपले मंदिर दिसल तर असं असतं मग आपले मंदिर तिथे उतरायचं डायरेक्ट कोकणे खायचा. 2 hours later. सुजाता आणि त्यांची 2 नातवंडे
या सगळ्यांना एकत्रितपणे बांधून ठेवलंय ते एकाच धाग्याने. जेवण बनवायला बटाटे लावलं आणि कुकरला उचल करत ते आणि इथं चपात्या करायच्या. बघत बटाटे पण झाले उचल करून घेते मम्मीला चपात्या करते. चला डायरेक्ट जायचं. झोपलो उठलं मम्मी जेवण केला ना आता जेवलं भांडी बिंडी घासली नंतर लक्षात ब्लॉग बरं एंड करायचं आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. बाय. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.